प्रभाग 9 मधील मतदारांची महावीर ढक्का विक्रांत ढक्काला पसंती। आम्ही भाजपचे 3 उमेदवार निवडून आणून संध्या देठेला पाडू। प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार संध्या देठेवर नाराज। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवाराला पसंती दिली असून माजी नगरसेविका संध्या देठे यांच्यावर मात्र येथील मतदार तीव्र नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे। तर प्रभागातील तरुणांनी या ठिकाणी स्टडी सेंटरची मागणी केली असून ते होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। मात्र महिला भगिनींनी विकास कामे केल्यामुळे महावीर ढक्का विक्रांत ढक्का यांना निवडून देण्याचा मानस व्यक्त केलाय। थेट मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे जलजला न्यूजसाठी आमिर खान। काम करणारा नगरसेवक जो असन त्याला निवडून द्यायचं, जे काही काम करत नसतील त्यांना कशाला निवडून द्यायचं असं आमचं म्हणणं आहे। बा आता ज्या माणसांना काम केले, गट्टू बसुला मंदिराचं आता राहिलेलं आहे, विठ्ठल रुक्माईचं आणि महादेवाचं मंदिर आहे ते करून आता त्या मागाच्या नगरसेवकना हे आम्हाला आपलं सभा मंडप करून दिला आणि खूप कामं केले, नळ रोड आणि सगळ्या म्हणजे जे काही आम्हाला लागतं कधी बी त्याचा फोन आम्ही ते समजा फोन केला तर ते कधी फोन उचलतो। काही नगरसेवक असे की एकदा निवडून आले की ते पाहत बी नाही, फोन बी उचलत नाही, असं त्यांची हे वागणुकी आहे। आता त्याच्यात बी तीन नगरसेवक होते तर ते 2 नगरसेवकच कामं करते समजा आणि 1 नगरसेवक काम करत नाही। आता 4ची बॉडी झाली ते आता 2 जण त्याचे भाऊ पोरगा आणि मुलगा आणि 1 गरदास, या 3 जण काम करतात। ते एका बाईनं ते संघ होती तिनं काही कामच केलं नाही। देठेबाई तिनं कधी ठोकून पाहिलं नाही, कधी काहीच नाही, आता उभी आहे ती पुन्हा। आता आमचं असं म्हणणं आहे की बा 3 जणाला निवडून द्या, जे असतील आमचे नगरसेवक समजा ते उभी असतील ते, असं आमचं म्हणणं आहे। या माणसानं बा चांगले कामं केले, कधी बी अर्ध्या रात्री येतो, फोन केला तर उचलतो, असं तो माणूस आहे। पुन्हा त्यांना कंपाऊंड वॉल बनवलंय पूर्ण मंदिराचं। महावीर भैया आणि विक्रम भैया आणि गरदास हे 3 माणसं आम्हाला निवडून देणं आहे। 1 माणूस आम्ही निवडून देणार नाही। काय नाव आहे? नाव का माझं सांडू भाऊराव पवार। गेल्या 25 वर्षापासून राहतोय आणि जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला इथलची परिस्थिती खूप वेगळी होती। रस्ते वगैरे या गोष्टींमध्ये आम्हाला खूप त्रास व्हायचा यायला जायला, पण महावीर भैया आल्यापासून रस्ते झाले, नळ झाले, लाईट झाले, म्हणजे ज्या आमच्या गरजा आहेत त्या सर्व त्यांना पूर्ण केल्या आहेत। आणि मंदिरांचे पण जे पूर्ण सराउंडिंग्स आहे त्याच्यामध्ये परिसर आहे तो पण त्यांनी डेव्हलप केलेला आहे। मी माझ्यापर्यंत त्यांच्या पूर्ण ज्या त्यांना सेवा दिल्या त्याच्यासाठी मी पूर्ण समाधानी। तसेच आम्ही एक आमच्याकडे वतीनं त्यांच्याकडे एक मागणी पण टाकलेली आहे जी अभ्यासिकासाठी किंवा आम्हाला एक ओपन स्पेसमध्ये सर्व युवकांना एक स्टडी सेंटर म्हणून अभ्यासिका टाईप आम्हाला पाहिजे। तर त्यांना आश्वासन त्यांनी आम्हाला डायरेक्टली सांगितलेलं की 15 तारखेच्या नंतर त्याचं काम डायरेक्टली सुरू होऊन जाईल, असं त्यांना शब्द आम्हाला युवकांना दिला। तर माझ्या वतीनं तर मी त्यांच्या कामाबद्दल कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळात देखील ते अशाच परिणाम आमच्या प्रभागाचा विकास करतील। प्रभागातील नगरसेवक म्हणून कोणाला पाहू इच्छिता तुम्ही? मी तर 100% महावीर भैया ढक्का यांनाच मी आमचा नगरसेवक, महावीर भैया ढक्का आणि विक्रांत भैया ढक्का यांनाच मी आमचा नगरसेवक म्हणून बघू इच्छितो। माझं नाव विश्वनाथ दंडे। आम्हाला का ढक्का भैया काय बरं? काय आमचं सगळं काम करेल मंदिराचं याचं, तेच नगरसेवक पाहिजे आम्हाला। कुठले काम झाले? आमचं मंदिराचं काम झालं, पडशा झाल्या, ते रोड टाकले, पाईपलाईन केल्या त्यानं, लाईट दिले, मंदिरात सगळं दिलेलं आहे आम्हाला। मागील किती दिवसापासून तेच तर नगरसेवक बदलायचे नाही का? नाही आज फोन लावला की हजर राहते ते। पाणी येतं का तुम्हाला? सगळं पाणी गिनी नळाचं सगळं दिलेलं आहे, काहीच कमी नाही आम्हाला इथं। काय नाव आहे तुमचं? माझं नाव गंगासागर सुदामराव दाभाडे। आम्हाला जो काम करेल तो निवडायचा, जो काम करेल आमच्या गरजा भागवेल, आम्हाला व्यवस्थित पाणी देईल आणि सगळी व्यवस्था करेल ते पाहिजे आम्हाला नगरसेवक। कुठल्या गरजा बाकी आहे तुमच्या? आमच्या काही नाही, मंदिराचं थोडस काम झालं, पाणी व्यवस्थित 2-3 दिवसाला सोडणे आणि हेच रोडचं काही राहिला असलं तर करणे। मागचे नगरसेवक कोण होते तुमचे? काय काय विकास कामे केले तुम्ही? मागचे माझे मला काही आठवत नाही, आता मी तर पाहते तर ढक्का साहेबच आहे। काय नाव आहे तुमचं? संगीता ओझरकर।